ऑलिम्पिक स्पर्धाची परंपरा कोठून सुरू झाली? तर बघा, ऑलिम्पिक स्पर्धांची परंपरा ही ग्रीस या देशातून सुरू झाली. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला नांदेडची सीमा लागत नाही? तर बघा, नांदेड जिल्ह्याची सीमा यवतमाळला लागते, हिंगोलीला सुद्धा लागते, लातूरला सुद्धा लागते, पण नांदेड जिल्ह्याची सीमा चंद्रपूर जिल्ह्याला लागत नाही. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कर्कवृत्त भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यातून जाते? तर बघा, कर्कवृत्त गुजरात मधून जाते, मध्य प्रदेश मधून जाते आणि राजस्थान मधून सुद्धा जाते. कुठून जात नाही? तर ओडिसा मधून जात नाही. तर काय येणार आहे आन्सर? 1, 3 व 4. ऑप्शन डी राईट आन्सर आहे आपला. 1, 3 व 4. बघा, कर्कवृत्त राज्यातून जाते याच्यासाठी काय ट्रिक सांगितली होती मी? मगरमच्छ झपटा. मगरमच्छ झपटा. म म्हणजे मध्य प्रदेश, ग म्हणजे गुजरात, र म्हणजे राजस्थान, म म्हणजे सांगा कोणत्या? झ म्हणजे झारखंड, सॉरी छत्तीसगड. छ म्हणजे छत्तीसगड, झ म्हणजे झारखंड, प म्हणजे पश्चिम बंगाल, टा म्हणजे त्रिपुरा. तर बघा, ही ट्रिक होती. कर्कवृत्त कोणत्या राज्यातून जाते? मगरमच्छ झपटा. लक्षात ठेवा. हा म म्हणजे काय ते तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन कोणी लिहिली? तर बघा, थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन लिहिली आहे चार्ल्स डार्विन यांनी. थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन कोणाचा आहे? चार्ल्स डार्विन. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारताची सर्वात जास्त भूसीमा कोणत्या देशाला लागते? तर याचा आन्सर आहे बांगलादेशला. बांगलादेशला सर्वात जास्त लागते आणि सर्वात कमी कोणाला लागते? अफगाणिस्तानला. याची ट्रिक काय सांगितली होती? बचपन में MBA. बचपन में MBA. बी म्हणजे बांगलादेश, सी म्हणजे चायना, पी म्हणजे पाकिस्तान, एन म्हणजे नेपाळ, एम म्हणजे म्यानमार, बी म्हणजे भूटान, ए म्हणजे अफगाणिस्तान. हा उतरता क्रम आहे. सर्वात जास्त बांगलादेश आणि सर्वात कमी अफगाणिस्तान. लक्षात ठेवा, असा उतरता क्रम. बांगलादेश, चायना, पाकिस्तान, नेपाळ, म्यानमार, भूटान, अफगाणिस्तान. खालीलपैकी मध्याश्मयुगीन स्थळांची चुकीची जोडी ओळखा. बागोर राजस्थान मध्ये आहे, भीमबेटका मध्य प्रदेश मध्ये आहे, लाखनज गुजरात मध्ये आहे, विजापूर महाराष्ट्रात आहे का? नाही, चुकीची जोडी. राजस्थान, बागोर राजस्थानला आहे, भीमबेटका मध्य प्रदेशला आहे, लाखनज गुजरातला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणत्या देशात रेअर अर्थ मेटलचा साठा सर्वात जास्त आहे? तर सांगा, रेअर अर्थ मेटलचा सर्वात जास्त साठा कुठे आहे? तर तो आहे चीनमध्ये. कुठे आहे? चीनमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी इलेक्ट्रिक करंट चे SI युनिट कोणते? करंटचं SI युनिट काय? एम्पियर. करंटचं SI युनिट काय? एम्पियर. लक्षात ठेवा. वॅट कशाचा? शक्ती. वॅट कशाचा? शक्ती, पॉवरचं. ओहम रेजिस्टन्स. व्होल्ट कशाचा? व्होल्टेजचं. व्होल्टेज कशात मोजतात? व्होल्ट मध्ये. रेजिस्टन्स कशात? ओम मध्ये. करंट कशात? एम्पियर मध्ये. आणि शक्ती वॅट. हा, लक्षात ठेवा. हा वॅट साठी W दाखवतात आणि व्होल्टेज साठी V दाखवतात. वॅट आणि व्होल्टेज मध्ये कन्फ्युज व्हायचं नाही. शिरोमणी अकाली दल हा पक्ष कोणत्या राज्यात आहे? तर सांगा. तर बघा, याचा आन्सर आहे शिरोमणी अकाली दल हे पंजाब राज्यामध्ये आहे. शिरोमणी अकाली दल हा पक्ष पंजाब राज्यात आहे.
नेक्स्ट क्वेश्चन आहे, मेंडलेच्या आवर्त सारणीनुसार नायट्रोजनचा अनुक्रमांक किती? नायट्रोजन कशाने डिनोट करतात? N, आणि याचा अनुक्रमांक किती आहे? 7. अनुक्रमांक किती आहे नायट्रोजनचा? 7. कार्बनचा किती आहे? 6. कार्बनचा 6. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त यांची नेमणूक कोण करतात? तर बघा, भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त यांची नेमणूक करतात भारताचे राष्ट्रपती. महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार कोणाला मानतात? तर बघा, महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार हे, याचा आन्सर आहे संत नामदेव महाराजांना. संत नामदेव महाराजांना महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कुतुब मिनार कुठे आहे? जोडी योग्य आहे. कुतुब मिनार दिल्लीला आहे. बृहदेश्वर मंदिर तामिळनाडूला आहे. गोल घुमट कर्नाटकला आहे. अजंठा आणि वेळूर लेणी मध्य प्रदेशला आहे का? नाही. अजंठा आणि वेळूर लेणी कुठे आहे? महाराष्ट्राला. तर काय येणार? 1 बरोबर आहे, 2 बरोबर आहे आणि 3 बरोबर आहे. 1, 2 आणि 3 बरोबर आहे. ठीक आहे. गोलघुमट कर्नाटकचा आहे, विजापूरचा गोलघुमट. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स हे पुस्तक कोणी लिहिले? तर बघा, इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स हे पुस्तक लिहिले विनायक दामोदर सावरकरांनी. विनायक दामोदर सावरकरांनी इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स हे पुस्तक लिहिले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, हेल्पलाईन क्रमांक 1930 हा टोल फ्री नंबर कशासाठी आहे? तर बघा, 1930 हा टोल फ्री नंबर आहे सायबर क्राईम साठी. सायबर क्राईम साठी टोल फ्री क्रमांक कोणता आहे? 1930. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी नांदेड जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यातून गोदावरी नदी वाहत नाही? तर याचा आन्सर आहे अर्धापूर तालुक्यातून. अर्धापूर तालुक्यातून गोदावरी नदी वाहत नाही. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातून गोदावरी नदी वाहत नाही. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मराठवाडा मुक्ती दिन कधी साजरा केला जातो? तर बघा, मराठवाडा मुक्ती दिन हा 17 सप्टेंबरला साजरा केला जातो. कधी साजरा केला जातो मराठवाडा मुक्ती दिन? 17 सप्टेंबरला. नेक्स्ट क्वेश्चन आहे, जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर बघा, WTO आणि WHO या दोघांचं मुख्यालय कुठे आहे? जिनेवा. जिनेवा कुठे आहे? स्वित्झर्लंडला. जागतिक व्यापार संघटना आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, जागतिक आरोग्य संघटना, या दोघांचे हेडक्वार्टर जिनेवा स्वित्झर्लंडला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणता देश G7 चे सदस्य नाही? तर सांगा. तर बघा, याचा आन्सर आहे चीन. चीन हा देश G7 चा सदस्य नाही आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन. बघा, स्टार मार्क करून घ्या, अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2026 कोठे आयोजित केले होते? तर हे केले होते साताऱ्याला. आणि हे कितवे मराठी साहित्य संमेलन होते? 99वे. आणि याचे अध्यक्ष कोण होते? अध्यक्षस्थान विश्वास नागरे पाटील. विश्वास नागरे पाटील. ठीक आहे. खालीलपैकी MPSC चे नवीन अध्यक्ष कोण आहे? तर बघा, MPSC चे नवीन अध्यक्ष आहे विवेक भीमनवार. विवेक भीमनवार हे MPSC चे नवीन अध्यक्ष आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणत्या देशाने AI इम्पॅक्ट समिट 2026 आयोजित केले? तर याचा आन्सर आहे आपल्या भारताने. AI इम्पॅक्ट समिट 2026 चे आयोजन भारताने केले. खालीलपैकी कोणत्या 2 देशांनी संयुक्तपणे ऑपरेशन लायन रोवर सुरू केले? तर बघा, ऑपरेशन लायन रोवर सुरू केले अमेरिका आणि इस्रायलने. इराणवर युद्ध करण्यासाठी अमेरिका आणि इस्रायल या 2 देशांनी संयुक्तपणे ऑपरेशन लायन रोवर सुरू केले. खालीलपैकी महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यातून नियोजित शक्तीपीठ महामार्ग जात नाही? तर बघा, शक्तीपीठ महामार्ग नांदेड मधून जाते, वर्धा मधून जाते, परभणी मधून सुद्धा जाते, अकोल्यातून जात नाही. बघा, अकोल्यातून समृद्धी महामार्ग सुद्धा जात नाही. समृद्धी महामार्ग सुद्धा अकोल्यातून जात नाही. तसेच शक्तीपीठ महामार्ग सुद्धा अकोल्यातून जात नाही.
नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमानुसार वार्षिक वित्तीय विवरणपत्र विधिमंडळात सादर केले जाते? तर याचा आन्सर आहे कलम 112 अंतर्गत. कलम 112 अंतर्गत वार्षिक वित्तीय विवरणपत्र म्हणजेच अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट विधिमंडळात सादर केले जाते. बघा विद्यार्थ्यांनो, आजचे प्रश्न इथेच संपले आहेत. जर तुम्हाला लेक्चर आवडला असेल तर लेक्चरला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून घ्या. तसेच आपला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या. तेथे सर्व महत्वाचे अपडेट्स वेळोवेळी तुम्हाला मिळत राहतील. आणि तुम्ही हा लेक्चर कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे ते सुद्धा मला कमेंट करून सांगा, जेणेकरून मला माहित पडेल माझे विद्यार्थी माझा लेक्चर कुठल्या कुठल्या जिल्ह्यातून बघतात. बघा, 15 मार्च 2026 ला आलेल्या सर्व जिल्ह्यांची जीकेची पीडीएफ साठी मला व्हॉट्सअप करा. त्याबरोबरच तुम्हाला 2024 व 2025 ला आलेले सर्व जिल्ह्यातील जीकेची पीवायक्यू पीडीएफ सुद्धा दिली जाईल.